पुण्याच्या दौंडमध्ये आज पवार कुटुंबीय एकत्र पाहायला मिळत आहेत। विद्या प्रतिष्ठानच्या दौंडमधील नामकरण सोहळ्यात पवार कुटुंबीय एकत्र आले होते। अनंतराव असं विद्यालयाचं नामकरण करण्यात आलंय। अनंतराव पवार हे अजित पवार यांच्या वडिलांचं नाव आहे। तर शरद पवार अजित पवार एकाच मंचावर बसले, पण कोणीही एकमेकांकडे पाहणं आणि बोलणं टाळल्याचं दिसून आलं। तर सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी फोटो सेशन केलं। विद्यादीप आहे आणि हा विद्यादीप अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश निर्माण करण्यासाठी ही ज्योत या ठिकाणी तेवत राहणार आहे। आणि या माध्यमातून माहिती घेऊ आपले प्रतिनिधी जयदीप भगत आता दौंडमधून कार्यक्रम स्थळावरून आपल्या सोबत आहेत। जयदीप, कुठला संवाद होताना दिसलाय काय? अद्यापपर्यंत तरी शरद पवार आणि अजित पवार यांनी कोणताही संवाद केलेला नाहीये, परंतु संपूर्ण जे पवार कुटुंब आहे ते मंचावरती आहे। शरद पवार असतील, प्रतिभा पवार असतील, शरद पवारांची आई आशा पवार असतील, अजित पवार असतील, हे संपूर्ण कुटुंब एकत्रित पद्धतीनं जसं काही पक्षात कुठंच पडली नाही अशा पद्धतीने त्यांचं एकंदरीत वावर आहे। आणि खरं तर आधीच त्यांनी पवार कुटुंबियांनी स्पष्ट केलं होतं, हा संस्थेचा कार्यक्रम, हा कोणताही राजकीय कार्यक्रम नाही, तर हा संस्थेचा कार्यक्रम आहे। आणि जरी राजकारणात आमचे मतामतांतर असतील तरी आम्ही संस्थेत अद्यापपर्यंत आणले नाही आणि कुटुंबाचे राजकीय जबाबदाऱ्या वेगळ्या आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या वेगळ्या असं आधीच स्पष्ट केलं होतं। आणि त्याच पद्धतीने जसं काही झालंच नाहीये अशा पद्धतीने एकंदरीत लोक ह्याच्या आधी अजित पवार फुटून जायच्या आधी जसा कार्यक्रम होत होता तसाच कार्यक्रम आता सुरू आहे। अद्यापपर्यंत अजित पवार आणि शरद पवार एकमेकांशी पुढून जरी गेले असले, ज्यावेळेस आपल्याला आठवत असेल की ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा होता त्यावेळेस अजित पवार हे शरद पवारांच्या पाठीमागून बाहेर गेले होते, परंतु आता मात्र तसं न होता दिसत नाही। अजित पवार 2 ते 3 वेळा शरद पवारांच्या पुढून फेऱ्या मारताना दिसत आहेत, परंतु अद्यापपर्यंत दोघांमध्ये कुठलेही भाष्य झालेलं नाही। खरं तर या कार्यक्रमादरम्यान चर्चा होती की दोघं बसणार कुठं, शेजारी बसणार का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे। आधी शरद पवारांच्या आणि अजित पवारांच्या मध्ये प्रतिभा पवार यांची खुर्ची होती, परंतु आता शरद पवार आणि अजित पवारांच्या मध्ये प्रतिभा पवार आणि अजित पवारांच्या आई आशा पवार बसलेल्या आहेत। आता नेमकं भाषणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सौरभ, बरोबर। जयदीप, परवाचं आपण सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य बघितलं तर कुटुंब म्हणून आम्ही आजही एकत्र आहोत आणि आमची दिवाळी सुद्धा एकत्र साजरी होणार असं त्यांनी म्हटलंय। पवार कुटुंबियांची एकत्रित त्यांच्या काटेवाडी गावातली दिवाळी वैशिष्ट्यपूर्ण असते, पण मंचावर मात्र कुटुंब म्हणून हे सगळे एकत्र आहेत, सगळं काही आलबेल आहे असं दिसत नाहीये। नाही, सध्या तरी आता आज 2 दिवसापूर्वी सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं होतं की जशी पवार कुटुंबियांची जबाबदारी दरवर्षी दिवाळी होती त्याच पद्धतीने यंदा देखील दिवाळी होईल आणि त्याची पुन्हा एकदा स्पष्टोक्ती शरद पवार यांनी दिली। आजपर्यंत जशी दिवाळी होत होती तशीच दिवाळी यंदाच्या वर्षी पाहायला मिळेल। त्याच्यामुळे जरी दरवर्षी राज्यभरातून लोक दिवाळीच्या पाडव्याला गोविंद बागेमध्ये दिवाळी फराळासाठी येत असतात, त्याच पद्धतीनं आता येतील का असा प्रश्न निर्माण होत होता। त्याचं देखील उत्तर आता तरी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी दिलेलं आहे की आम्ही एकत्र दिवाळी साजरी करू, परंतु अजित पवारांकडून कोणत्याही प्रकारचं असं उत्तर आलेलं नाहीये। ज्यावेळेस अजित पवार स्पष्ट करतील त्याच वेळेस एकत्र दिवाळी होईल असं म्हणायला हरकत नाही, परंतु शरद पवार आणि अजित पवारांनी जशी याच्या आधी दिवाळी होती तशीच या वर्षी केली जाईल असं म्हटलं जातंय। एकंदरीत स्टेजवरती बहुसंख्य हा संस्था विद्या प्रतिष्ठान ह्या संस्थेचा कार्यक्रम आहे, परंतु या संस्थेचे अध्यक्ष हे शरद पवार आहेत आणि त्याचे विश्वस्त मध्ये सुप्रिया सुळे असतील, अजित पवार असतील, सुनेत्रा पवार असतील आणि अजित पवारांचे पुत्र युगेंद्र पवार असतील, असे वेगवेगळ्या जे मान्यवर आहेत पवार कुटुंबियांचे ते विश्वस्त पदावरती आहेत। बारामती अशा अनेक संस्था आहेत की ज्याच्यामध्ये बहुसंख्य ठिकाणी शरद पवार हे अध्यक्ष आहेत आणि विश्वस्त मंडळाचे शरद पवार आहेत। त्यामुळे हा विद्या प्रतिष्ठान संस्थेचा कार्यक्रम आहे आणि त्या पद्धतीने कार्यक्रम सुरू होतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।